पुण्यातलं वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण. हुंड्यासाठीच वैष्णवीचा बळी गेला. महिला आणि बालकल्याणचा हा अहवाल आता समोर आलाय. आत्महत्या दिसत असली तरी पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीचं प्रकरण असल्याचं अहवालातून निरीक्षण नोंदवण्यात आलंय. तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी करावी. महिला बाल हक्क आणि कल्याण समितीनं ही शिफारस केलेली. सुपेकरांच्या पत्नीच्या खात्यात हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचं सुद्धा समोर आले. तर सुपेकर दोषी आढळल्यास निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची शिफारस सुद्धा या अहवालामध्ये करण्यात आली. वैष्णवीच्या मुलाचा ताबा तिच्या आईवडिलांकडे म्हणजे मुलाच्या आजी आजोबांकडेच राहणार आहे. मयुरी हगवणे प्रकरणाची गंभीर दखल घेतली असती तर वैष्णवीचा मृत्यू झाला नसता असं बाल कल्याण विभागाच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. तर या अहवालामध्ये नेमकं काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे समजून घेऊ. हुंड्यासाठीच वैष्णवी हगवणेचा बळी गेला. वैष्णवीची आत्महत्या दिसत असली तरी कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीचं हे प्रकरण आहे. जालिंदर सुपेकरांच्या पत्नीच्या खात्यात हुंड्याचे पैसे हस्तांतरित झालेले आहेत असंही या अहवालात म्हटलंय. तर जालिंदर सुपेकर यांची चौकशी करावी अशी शिफारस करण्यात आली. सुपेकर दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा असंही या अहवालात म्हटलंय. तर सुपेकरांच्या पत्नीलाही प्रकरणात सह आरोपी केलं जावं अशी शिफारस याच अहवालात आहे. वैष्णवीच्या मुलाचा ताबा तिच्या आईवडिलांकडे ठेवावा असंही याच अहवालातून सांगण्यात आलं.